Hello dear students, this is Akshay again, your physics teacher. लास्ट लेक्चर म्हणजे लास्ट 2 चॅप्टरपासून आपण ऑसिलेशन्स म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशन त्यानंतर वेव्ह मोशन वगैरे हे सगळं बघत आलो आहे. आणि ह्या चॅप्टरनंतर जो आपण चॅप्टर घेतो तो आहे वेव्ह ऑप्टिक्स. ठीक आहे. 11th मे बी तुम्हाला आठवत असेल मिरर्स, लेन्सेस किंवा असे बऱ्यापैकी तुम्ही काय काय शिकला होता, ज्याच्यात आपण लाईटला म्हणजे लाईट ज्या पाथवरून जाते आहे त्याला आपण एक रे म्हटलं होतं आणि त्या रेशी रिलेटेड सगळी जॉमेट्री अप्लाय करून आपण सगळं ते सोडवलं होतं. म्हणजे लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन असेल, प्रिझम असेल वगैरे हे सगळं. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण रे कन्सिडर करणार नाही, आपण याला वेव्ह कन्सिडर करणार आहे. ओके. लाईटला वेव्ह म्हणायचं की पार्टिकल म्हणायचं हा जो वाद आहे हा खूप जुना आहे. म्हणजे खूप जुना, ज्यावेळी न्यूटन होता, न्यूटनच्या अगोदरसुद्धा म्हणजे भरपूर अगोदरपासूनचा वाद आहे. तर मी त्यातले तो जो वाद आहे त्याला आपण थिअरीज म्हणू आणि त्या ज्या थिअरीज आहेत त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे तुम्हाला मी सांगत असेल. आता ह्या चॅप्टरसाठी जी थिअरी घेतलेली आहे मी ती तुमच्या बोर्डच्या बुकमधली आहे. ओके. कारण तिथं मी बघितलं तर एकदम छान दिलं आहे. फक्त जे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे थोडे ॲडव्हान्स घेतलेले नाही आहेत, पण जेवढे सफिशियंट आहेत म्हणजे नीटच्या लेवलला वगैरे एकदम भारी घेतले आहेत. आणि JEEच्या लेवलनं वगैरे आपण शेवटीला बघू त्यातले म्हणजे सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये. पण जी थिअरी आहे ती एकदम छान घेतली त्यांनी. त्यामुळं आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी हे बुक ह्या चॅप्टरसाठी वापरू शकतो. ओके. सो लेट्स स्टार्ट. वेव्ह ऑप्टिक्स किंवा त्याला आपण वेव्ह थिअरी ऑफ लाईटसुद्धा म्हणतो. तर त्याच्या अगोदर आपण व्हिजिबल लाईटबद्दल थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे की लाईट नेमकी असते काय. लाईट ही सिम्पली काय एनर्जी आहे. इट इज ॲन एनर्जी विच मेक्स अस थिंग्स विजिबल. ओके. आपल्यासाठी गोष्टी दिसण्यासाठी आपल्याला हेल्प करते, अशा प्रकारची काय आहे ती एनर्जी आहे. हे बेसिक तुम्ही 6th किंवा 7th शिकला असाल. थोडंसं ॲडव्हान्समध्ये शिकायचं झालं तर लाईट ही आत्ता जी प्रूव्हन कंडिशन आहे, म्हणजे आत्ता लाईटबद्दल जे आपण माहिती आहे आपल्याला, लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर आहे. कळतं आहे. ज्याला काही मीडियम लागत नाही. म्हणजे ती कसली वेव्ह आहे? नॉन मेकॅनिकल. लास्ट लेक्चरमध्ये आपण ज्या वेव्ज बघितल्या होत्या वेव्ह मोशन किंवा सुपरपोजिशनमध्ये, त्या सगळ्या मेकॅनिकल वेव्जबद्दल बघितलं होतं. ह्या वेव्ह ऑप्टिक्समध्ये जे आपण बघणार आहे ते नॉन मेकॅनिकलबद्दल बघणार आहे. म्हणजे तिथं तुम्हाला कुठलंही मीडियम लागत नाही. पण हे जे मी सांगतो आहे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर किंवा नॉन मेकॅनिकल वेव्ह वगैरे, हे एकदमच रिसर्च नाही झालेला. हे खूप अगोदरपासून थिअरीज मॉडिफाय होत इथंपर्यंत आले. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा बघू की त्या थिअरीज नेमक्या काय आहेत. ओके. तर पहिली जी थिअरी होती ती डेकार्ट्सची होती, पण आपण प्रॉपरली जी म्हणायची ती न्यूटन्सची कॉर्पस्क्युलर थिअरी. कॉर्पस्क्युलर म्हणजे काय? कॉर्पस्क्युलरचा अर्थ काय? याला पार्टिकल म्हणतो. ठीक आहे. याचं प्रोनाऊन्स वगैरे करायला तुम्हाला जर प्रोनाऊन्सिएशन वगैरे जरा टफ वाटत असेल, डोंट वरी, फक्त लॉजिककडे लक्ष द्या. म्हणजे काय म्हटलं होतं की लाईट जी असेल, लाईटची बीम असेल किंवा काय असेल ते असेल, त्या छोटे छोटे पार्टिकल्स आहेत आणि त्या पार्टिकलला काय म्हणतो आपण? कॉर्पस्कल्स. ओके. कॉर्पस्कल जे आहेत ते मासलेस आहेत. कसे आहेत? मासलेस. त्यानंतर एकदम लहान आहेत, टायनी, आणि इलास्टिक आहेत. इलास्टिकचा अर्थ काय की हे जर समजा कशावर तर कोलाईड झाले तर ह्यांचा जे शेप आहे तो पुन्हा रिगेन होऊन इकडे येणार. म्हणजे ज्या वेलॉसिटीने इकडे निघाला होता त्याच वेलॉसिटीनं परत येणार, म्हणजे त्याच स्पीडनं परत येणार. ओके. ह्यांना काय म्हणतो आपण? छोटे छोटे कॉर्पस्कल्स. ओके. तर पहिली गोष्ट त्यांना जे सांगितलं, प्रपोज केलं कॉर्पस्कल्सबद्दल, तो काय होता? हे एकदम मासलेस, टायनी आणि इलास्टिक पार्टिकल्स आहेत. ओके. आय होप तुम्ही छोट्या छोट्या नोट्स बनवून घ्याल मी जे सांगतो आहे त्यासोबत. आणि ह्याच्यानुसार त्यानं काय ट्राय केलं की रिफ्लेक्शन म्हणा किंवा रिफ्रॅक्शन हे प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. तर रिफ्लेक्शन कसा प्रूव्ह केला असेल? समजा ही एक सरफेस आहे, मिरर.
इथून एक कॉर्पस्कल असा आला ॲट अ व्हेलॉसिटी व्ही, ॲट अन अँगल व्ही. ओके, हे थोडंसं डीपमध्ये बघू आपण. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय आहे समजा. तर इथून जेव्हा इकडं येत असेल ह्या व्हेलॉसिटीला 2 कंपोनंट असणार आहे. हा जो व्हर्टिकल असणार आहे, आता हा अँगल आय म्हणजे हा अँगलसुद्धा आय असणार आहे. तर ते फक्त समजून घ्या, लक्षात नाही राहील, डोंट वरी. तर हा जो अँगल जोडून हा जो कंपोनंट असणार आहे हा व्ही कॉस आय असणार आहे, आणि हा जो होरिझॉन्टल असणार आहे हा व्ही साईन आय असणार आहे. करेक्ट का? तर इलास्टिक असल्यामुळे हे जे कोलिजन ह्या व्हेलॉसिटीवर होणार आहे ना सगळं इम्पॅक्ट, तर हीच व्हेलॉसिटी अशीच परत जाते आणि ही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. म्हणजे परत जाताना सुद्धा ह्याचं स्पीड किती असणार आहे, व्ही कॉस आहे. येताना असं तर जाताना असं. कळतं आहे? ह्याच्यावरून प्रूव्ह केलं होतं की हा जो अँगल असतो तोच ह्याच्या इक्वल असतो. इथं काही एनर्जी लॉस होत नाही, काही नाही. म्हणजे इलास्टिक कोलिजन होतं इथं, इलास्टिक कोलिजन. आणि ह्याच्यावरून यांनी प्रूव्ह केलं की रिफ्लेक्शन इज नथिंग बट इलास्टिक कोलिजन ऑफ कॉर्पस्कल्स. ओके, आणि त्याच्यावरून त्यानं प्रूव्ह केले लॉज ऑफ रिफ्लेक्शन. समजा त्यांनी लॉ ऑफ रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायचं असेल तर त्यांनी काय केलं, तर रिफ्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे की समजा लाईट रे जर असा आला ॲट सम अँगल ऑफ इन्सिडन्स आय, इफ दिस इज रेअर मीडियम अँड दिस इज डेन्स मीडियम, इट बेंड्स टुवर्ड्स दी नॉर्मल. म्हणजे हे दोन्ही अँगल्स सेम नसतात. आणि हे कोण सांगतं आपल्याला, स्नेल्स लॉ वगैरे. ठीक आहे, रे ऑप्टिक्समध्ये तुम्ही शिकला असाल लास्ट इयरला, फक्त समजून घ्या. तर ह्यांनी काय सांगितलं होतं की जेव्हा कॉर्पस्कल इथं येईल त्यावेळी इथले जे पार्टिकल्स आहेत डेन्स मीडियममधले, ते याच्यावर एक अट्रॅक्टिव्ह फोर्स लावतात. समजून घ्या. मे बी तुम्हाला फनी वाटेल किंवा हे ॲक्च्युली आहे भरपूर ठिकाणी असं. अरिस्टॉटलनं तर ह्याच्यापेक्षा डेंजर सांगितलं होतं, पण आपण आता न्यूटनबद्दल बोलतो आहे, तो स्कॉलर होता त्यामुळे समजून घेऊ आपण. हे जे डेन्स मीडियममधले पार्टिकल आहे या कॉर्पस्कलवर काय लावत आहेत, ॲट्रॅक्टिव्ह फोर्स, आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये एक ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. ओके, आणि ह्या ॲट्रॅक्टिव्ह फोर्समुळं काय होतं, तो एकदम फास्ट आणि आतल्या बाजूला बेंड होऊन पळतो. कळतं आहे? आणि ह्या बेंडिंगलाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन. मग न्यूटनच्या थिअरीमध्ये रिफ्रॅक्शनचा प्रॉब्लेम काय होता की इथं जर ॲक्सेलरेशन लागत असेल याच्यावर तर स्पीड जास्त असणार डेन्स मीडियममध्ये रेअर मीडियमपेक्षा. म्हणजे आत्ता आपले जे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे मला माहिती आहे ह्या रिफ्रॅक्शनची ॲक्च्युअल स्टडी, त्यात काय माहिती आहे की डेन्स मीडियममध्ये वेलॉसिटी कमी असते आणि रेअर मीडियममध्ये वेलॉसिटी जास्त असते. पण न्यूटनच्या थिअरीमध्ये ते एकदम उलटं होतं. ओके, त्यानंतर त्यांना असं सुद्धा सांगितलं की जे लाईटचा जो कलर असतो, कलर तो सायझेसवर डिपेंड करतो, सायझेस ऑफ कॉर्पस्कल्स. कळतं आहे? म्हणजे कॉर्पस्कल केवढे कसे आहेत, किती साईजचे आहेत त्याच्यावर त्यांचा कलर डिफाईन करतो. पण ते तुम्हाला आता माहिती आहे की वेव्हलेंथवर डिफाईन करतं की कलर कसा आहे. ठीक आहे, तर न्यूटननं असं काय काय सांगून ठेवलं होतं रामायण म्हणजे भरपूर जुन्या काळात. आणि त्यावेळी कंडिशन अशी होती की न्यूटन म्हणेल ती पूर्व दिशा. त्यामुळं ह्याला बऱ्यापैकी कोणी काय नाही केलं, अपोज नाही केलं. पण परमनंट असं जगात काहीच नसतं. त्यामुळं नेक्स्ट जो आला एकदम डेंजर सायंटिस्ट होता. आता त्याच्याबद्दल आपल्या बुक्समध्ये वगैरे जास्त काही लिहिलेलं नाही आहे, पण ह्युजन्स आहे, ह्युजन्स. ओके, जर्मन हे होता, खतरनाक होता. म्हणजे तो म्हणजे ह्यांनीच पुढं काय केलं म्हणजे क्वांटम नेचर किंवा वेव्ह नेचर वगैरे मॉडर्न फिजिक्सला ज्यांनी जन्म दिला ते हेच आहेत. न्यूटननं क्लासिकल मेकॅनिक्समध्ये वगैरे म्हणा किंवा ऑप्टिक्समध्ये पण काम केलं होतं, रे ऑप्टिक्समध्ये वगैरे. पण ॲक्च्युली जे मॉडर्न फिजिक्स आहे ते ह्युजन्स म्हणा किंवा मॅक्सवेल म्हणा, आईन्स्टाईन वगैरे ह्यांनी पुढं चालवलं सगळं. तर ह्युजन्सचं म्हणणं काय होतं की लाईट हा पार्टिकल नाही आहे, तो काय आहे, वेव्ह. मी एकदम बेसिक घेतो बरं का तुम्हाला. ठीक आहे, एकदम तुम्हाला जर याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बुक्स वगैरे वाचू शकता. मराठीत एक बुक आहे किमियागार नावाचा, अच्युत गोडबोले यांचं, ज्याच्यात ह्याबद्दल भरपूर काय काय लिहिलं आहे. तर ह्युजन्सनं एकदम कॉन्ट्राडिक्ट थिअरी मांडली की लाईट इज नथिंग बट अ वेव्ह, म्हणजे पार्टिकल नाही आहे. मग वेव्ह कशामुळं, तर जे मीडियम असेल, आता त्यानं जे सांगितलं त्यात पण थोडं चुकीचं होतं. त्यानं काय म्हटलं, लाईटला मीडियम लागतं. तर मीडियम जे असेल त्याच्यातले जे पार्टिकल्स आहेत, मीडियमचे पार्टिकल्स, ते काय होतात, व्हायब्रेट होतात. आणि त्या व्हायब्रेशनमुळं काय होते, लाईटची वेव्ह जी आहे ती प्रोपेगेट करत करत पुढं जाते. मग त्याला विचारलं गेलं असेल की बाबा मग अर्थवर तर ठीक आहे, बाहेर स्पेसमध्ये जिथं व्हॅक्यूम आहे
तिथं तर मीडियम नसेल, मग तिथून कशी लाईट जाते? तर त्यानं एक हायपोथेटिकल मीडियमबद्दल सांगितलं. हायपोथेटिकलचा अर्थ काय असतो? इमॅजिनरी. अशा एका मीडियमबद्दल सांगितलं आणि त्याचं नाव होतं इथर. ह्याच्यात पार्टिकल नसतात, म्हणजे एकदम इमॅजिनरी. हे फक्त इलास्टिक मीडियम असतं, होमोजिनियस इलास्टिक मीडियम. ह्याच्यात मास वगैरे काही नसतं. ओके, हे सगळीकडं प्रेझेंट असू शकतं. अर्थवर असू शकतं, स्पेसमध्ये, स्कायमध्ये, व्हॅक्यूममध्ये, सगळीकडं असं त्यांना कळलं. मग ह्यातले जे मीडियममधले पार्टिकल आहेत, इलास्टिक पार्टिकल्स वगैरे, ते काय होतात? व्हायब्रेट होतात आणि वेवला काय करतात? पुढं प्रोपगेट करायला लावतात. पण हे जे इथर आहे याचा प्रूफ कुठंच मिळाला नाही. नो प्रूफ ऑफ एक्झिस्टन्स. समजलं? नंतर खूप जणांनी याला ट्राय करायला बघितलं, पण कुठंच नाही भेटला की इथर वगैरे असं काय आहे का. ओके, तर ह्युजन्सची जी थिअरी आहे त्याच्यावरून थोडे फेनॉमेनॉन आहेत ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन होतात, जसं की इंटरफरन्स किंवा डिफ्रॅक्शन. हे आपण बघणार आहे ह्याच चॅप्टरमध्ये, हेच बघणार आहे. किंवा पोलरायझेशन. ओके, ह्या चॅप्टरमध्ये आपण हे 3 गोष्टी शिकणार आहे व्यवस्थित. ओके, आणि त्यानं हे सुद्धा प्रूव्ह केलं की रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शनसुद्धा प्रूव्ह केलं त्यानं त्याच्या थिअरीनुसार. ते सुद्धा आपण बघणार आहे. प्रूफ ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. ओके, हे सुद्धा काय केलं त्यानं? प्रूव्ह केलं आपल्या थिअरीमध्ये. पण त्यानंतर अजून एक जिनियस, म्हणजे ज्यानं ॲक्च्युली आता तुम्ही जे मोबाईल डिव्हाइस वापरता, कम्प्युटर वापरता वगैरे, हे जे सगळं रिव्हॉल्युशन झालं आहे ते मॅक्सवेलमुळं झालं. मॅक्सवेल नावाचा जिनियस आला. त्यानं म्हटलं की लाईट ही वेव आहे. त्यानं पण तेच म्हटलं, लाईट इज वेव बट इट्स नेचर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इट्स नेचर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. म्हणजे तो काय बोलला की समजा लाईट इकडं प्रोपॅगेट होत असेल ह्या बाजूला, तर एक इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये प्रोपॅगेट होतात. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड समजा असं प्रोपॅगेट होत असेल, तर मॅग्नेटिक फील्ड असं. या दोघांच्या रिझल्टंटमुळं काय होतं? लाईट पुढे जाते. त्यामुळे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो. ओके, मग हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डसाठी हे दोन्हीसुद्धा कसले आहेत रे? यांना मीडियम लागत नाही. हे ॲक्च्युली नॉन कॉन्टॅक्ट म्हणू शकता किंवा याला यांचं नेचर मला ॲक्च्युली आठवत नाही, तो शब्द आहे त्यांना दोघांना, पण समजून घ्या ना, मीडियम लागत नाही. मग त्यानं हे जे होतं यानं सांगितलं ह्युजन्सनं, त्यातलं सगळं व्यवस्थित बोलला, पण फक्त एवढंच म्हटलं की नो मीडियम इज रिक्वायर्ड. नो मीडियम इज रिक्वायर्ड फॉर प्रोपगेशन ऑफ लाईट. आणि त्यामुळं त्यानं लाईटला डिफाईन केलं ॲज अ नॉन मेकॅनिकल वेव. होते का? हे कुणी सांगितलं? मॅक्सवेलनं. म्हणजे त्यानं इथर वगैरे याचा सगळ्याचं म्हणजे खोडून टाकलं. तो काय बोलला की नॉन मेकॅनिकल वेव्ह आहे आणि ती प्रोपगेट काय असतं? म्युच्युअली परपेंडिक्युलर प्रोपगेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. दॅट्स वाय लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सिम्पली. तर ह्याला अजून जास्त कोणी भारी सांगितलं तर म्हणजे माझा फेवरेट सायंटिस्ट आहे तो, त्याचं नाव आहे आईन्स्टाईन, अल्बर्ट आईन्स्टाईन. आता ह्याची जी थिअरी आहे रिलेटिव्हिटी, ती आपण मॉडर्नमध्ये बघणार आहे व्यवस्थित, पण आत्तापुरतं बेसिक समजून घेऊ. ह्यानं जेव्हा रिलेटिव्हिटी थिअरी सांगितली, सापेक्षताचा सिद्धांत, आता म्हणजे टाईमला इल्युजन बोलला होतो, टाईम वगैरे असं काही नसतंच म्हणून बोलला होतो, हे आपण बघणार आहे, डोंट वरी. पण रिलेटिव्हिटी थिअरीमध्ये त्यांना काय सांगितलं की जी व्हेलॉसिटी असते, व्हेलॉसिटी कशी लिहितो आपण, किंवा व्हेलॉसिटी जी लाईटची असते ती किती असते? 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. हे ॲक्च्युली मॅक्सवेलनं सांगितलं होतं, पण ही कॉन्स्टंट असते व्हॅक्यूममध्ये सगळीकडं. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला तर तो रेडिओ वेव्सपासून स्टार्ट होतो, तो शेवटी एक्सरेज किंवा गॅमा रेजपर्यंत जातो, आणि मध्ये कुठंतरी हे एकदम छोटंसं सेक्शन आहे ज्याला आपण व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणतो. ओके, हे व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये म्हणजे इकडं जाईल तसं काय होतं? वेवलेंथ कमी होत जाते, फ्रिक्वेन्सी वाढत जाते. पण हे दोघंसुद्धा काय व्हेलॉसिटी काय ठेवायला बघतात? कॉन्स्टंट. कळतं? त्यामुळं अजून जास्त प्रकारे प्रूव्ह झालं की लाईट ही काय आहे? वेव्ह नेचर आहे.
ओके. पण त्यानंतर आईन्स्टाईननं स्वतः काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वगैरे फाइंड आउट केला. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फाइंड आउट केल्यानंतर त्यांना पुन्हा मग न्यूटननं जे बोललं होतं तिथंपर्यंत यावं लागलं की पार्टिकल नेचर आहे म्हणून. कारण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे तुम्हाला माहीत असेल, मेटलवर जेव्हा लाईट पडते त्यावेळी तिथं एक्साइटिंग स्टेटमध्ये जातात आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टार्ट होतो, म्हणजे करंट स्टार्ट होतो. त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट प्रूव्ह करण्यासाठी लाईटला काय म्हणावं लागतं? पार्टिकल. त्यामुळे पुन्हा हे चक्र फिरलं आणि न्यूटन आणि आईन्स्टाईन ह्या बाबतीत एकत्र झाले आणि हे बाकी सगळे वेगळे. म्हणजे भांडण असं नाही, पण आपणच म्हणतो ते की असं आहे की लाईटला थोडे जण पार्टिकलसुद्धा म्हटले आणि थोडे जण वेव्हसुद्धा म्हटले. त्यामुळं अजून एक सायंटिस्ट, यांची नावं आहेत म्हणजे फेमस आहेत त्या वेळेला. आता एवढे फेमस नसतील, म्हणजे मे बी तुमच्यातल्या बऱ्यापैकी जणांची नावं पण माहीत नसतील. आपल्याला फक्त न्यूटन आईन्स्टाईन वगैरे एवढंच माहीत असतं. तर डी ब्रॉग्ली जो होता त्यानं डिफाईन केला की ड्युअल नेचर ऑफ लाईट. ड्युअल नेचर ऑफ लाईटचा अर्थ काय आहे की लाईट ही पार्टिकल पण आहे आणि वेव्ह पण आहे. म्हणजे थोडे फेनॉमेना सायन्सचे वेव्हने, म्हणजे लाईटला वेव्ह कन्सिडर करून होतात आणि थोडे फेनॉमेना पार्टिकल कन्सिडर करून होतात. त्यामुळं एक सुवर्ण मध्य किंवा सिल्वर सेंटर सांगला आपण, की आपण म्हटलं की लाईट इज नथिंग बट इट हॅज ड्युअल नेचर, पार्टिकल ऑफ वेव्ह. मग आपण ह्याच्याबद्दल ॲक्च्युली पार्टिकलबद्दल आता आपण शिकणार नाही आहे, आपण वेव्हबद्दल शिकणार आहे. कारण चॅप्टरचं नाव वेव्ह ऑप्टिक्स आहे, पार्टिकल ऑप्टिक्स वगैरे असं कुठं काही नाही आहे. त्यामुळं वेव्ह ऑप्टिक्सबद्दल आपण इथं पुढं शिकणार आहे सगळं, ठीक आहे. मग ह्याच्यासोबत अजून एका थिअरीबद्दल सांगितलं जातं, त्याचं नाव आहे मॅक्स प्लँक थिअरी. हे ॲक्च्युली क्वांटम मेकॅनिक्ससाठी आहे, तुम्ही फक्त लक्षात ठेवा, बुकमध्ये नसावी कुठं मे बी. त्यांना काय म्हटलं, लाईट जी जाते बीम, त्याच्यामध्ये छोटे छोटे एनर्जी पॅकेट असतात, एनर्जी पॅकेट्स. आणि हे एनर्जी पॅकेट्सना आपण क्वांटा म्हणतो, क्वांटा किंवा फोटॉन म्हणतो, फोटॉन, ठीक आहे. मग हे तुम्ही क्वांटम मेकॅनिक्समध्ये वगैरे बघाल तुम्ही, टाईम म्हणजे एकदम लो लेवलला. पण आत्ता तुमच्या बुक्समध्ये फक्त या 4च थिअरी आहेत. न्यूटनची कॉस्क्युलर, ह्युजनची वेव्ह थिअरी, मॅक्सवेलची इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी पण आत्ता नाही आहे ती एवढी. आणि शेवटी या सगळ्याचं भांडण कोणी थांबवलं? डी ब्रॉग्लीनं. त्यांना काय म्हटलं? लाईट हॅज अ ड्युअल नेचर, पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह. ओके. ह्या चॅप्टरचं जे नाव आहे वेव्ह ऑप्टिक्स, त्यासाठी आपल्याला लाईटला काय कन्सिडर करावं लागणार आहे? वेव्ह. आणि या सगळ्या थिअरीजना स्टडी केल्यानंतर आपल्याकडं क्लिअर कट आयडिया आहे की वेव्हला जर वेव्ह कन्सिडर करायची असेल तर बेसिक गोष्टी काय? पहिली गोष्ट, लाईटला तुम्हाला कसली वेव्ह म्हणायची? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते दोघं कसे होणार? प्रोपगेट करणार म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे काय? समजा इकडं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असं होतं, मग ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते असं जातं आहे समजा, आणि इलेक्ट्रिक फील्ड असं व्हर्टिकल जातं आहे. ओके. तर हे असे होरिझॉन्टल आणि हे व्हर्टिकल, कळतं आहे. हे आता तुम्हाला 3Dमध्ये दिसणार नाही इथं, पण इलेक्ट्रिक फील्ड असं जात असेल तर मॅग्नेटिक फील्ड असं, आणि या दोघांमुळं लाईटचं प्रोपोगेशन असं इकडच्या बाजूला आपल्याकडे येते. हे आपण ह्याच्यात बघणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमध्ये वगैरे व्यवस्थित बघणार आहे की प्रोपोगेशनची डायरेक्शन कशी असते, कशी ठरवतो, काय करतो. पण समजून घ्या की परपेंडिक्युलर दोघं काय करतात? प्रोपोगेट करतात आणि लाईटला ट्रॅव्हल करायला लावतात. ओके. त्यानंतर सेकंड, लाईटचं जे स्पीड आहे त्याचा सिम्बॉल C आहे, व्हॅक्यूममधला त्याचं स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड, ॲप्रॉक्सिमेटली सांगतो मी हे सगळं. हे कुठं आहे? व्हॅक्यूममध्ये, कळतं आहे. हे थोडे बेसिक पॉईंट सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर तिसरं काय? लाईटचं जे स्पीड असतं, स्पीड डिपेंड्स ऑन प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. मीडियमची प्रॉपर्टी तुम्ही मे बी 10th शिकला, त्याला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अजून डीपमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे की परमेबिलिटी, परमिटिव्हिटी वगैरे, कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमध्ये आपण चांगल्या प्रकारे बघू. पण आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा की जेवढं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढं स्पीड कमी. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नथिंग बट अ फॅक्टर, त्याला आपण कसं लिहितो? म्यू, बाय विच द स्पीड ऑफ लाईट रिड्युसेस इन अ मीडियम. म्हणजे लाईटचं स्पीड समजा C असेल
तर स्पीड आता किती होणार, कमी. कळतं आहे? किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मीडियममधलं जे स्पीड आहे ते C/μ. म्यू जो असतो तो बऱ्यापैकी 1पेक्षा जास्त असतो, त्यामुळे लाईटचं स्पीड हे कमी कमी होत जाणार कुठं, मीडियममध्ये. ठीक आहे. मग हा एक फॉर्म्युला तुमच्याकडे असू दे. त्यानंतर लाईटमध्ये एक स्पेक्ट्रम आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. समजून घ्या. म्हणजे लाईट कन्सिस्ट ऑफ मेनी वेव्स. मग कसल्या, रेडिओ वेव्ज असतील, इन्फ्रारेड असेल, अल्ट्राव्हायोलेट असतील, एक्सरेज असतील, सगळे. मग ह्या सगळ्यांचा काय एक स्पेक्ट्रम आहे. म्हणजे अक्षरशः 1 मीटरच्या रेंजमधल्या वेव्ज पण आहेत. वेवलेंथ म्हणतो आहे मी, आय एम टॉकिंग अबाउट वेवलेंथ. ते अँगस्ट्रॉममधले सुद्धा आहेत, नॅनोमीटर, एकदम लहान लहान. मग एकदम लहान लहान त्यांना काय म्हणतो आपण, एक्सरेज और गॅमा रेज. आणि एकदम मोठ्या त्यांना काय म्हणतो आपण, रेडिओ वेव्ज. ओके. त्याच्यापेक्षा लहान असतात ते असतात मायक्रोवेव्ज, जे आपण मायक्रो ओव्हनमध्ये वगैरे यूज करतो, मायक्रोवेव्ज. ओके. इथं मध्ये जो आहे सेक्शन हा 400 नॅनोमीटरपासून 700 नॅनोमीटरपर्यंत, ह्याला आपण व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणतो. आणि हा सुरू होतो व्हायलेटपासून रेडपर्यंत, म्हणजे विबग्योर. मग रेडच्या पलीकडे जे आहे त्याला आपण म्हणतो इन्फ्रारेड, आणि व्हायलेटच्या अलीकडे जे आहे त्याला आपण म्हणतो अल्ट्रा व्हायलेट. कळतं आहे? मग इकडं जसं जाईल तुम्ही तसं काय होते, वेवलेंथ कमी कमी होत जाते, बरोबर ना. आणि वेवलेंथ कमी होत जाते आणि स्पीड जर कॉन्स्टंट असेल, समजून घ्या, स्पीड काय असतं, वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. हे जर कॉन्स्टंट असेल तर वेवलेंथ जर कमी कमी होत असेल तर फ्रिक्वेन्सी काय होणार, वाढत जाणार. त्यामुळे बेसिक क्वेश्चनचे आन्सर तुम्ही देऊ शकता की रेडची वेवलेंथ ही सगळ्यात जास्त आहे व्हायलेटपेक्षा, आणि व्हायलेटची फ्रिक्वेन्सी जास्त आहे रेडपेक्षा. कळतं आहे? मे बी तुम्हाला रेड साईन का असतात तर त्याची वेवलेंथ जास्त असते, तो कमी स्कॅटर होतो वगैरे, तुम्ही 10th वगैरे शिकला असाल. ते प्रॉपरली त्याचं एक्सप्लेनेशन इथं आहे. कोण देतं, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. मग ह्यात जे कलर्स आहेत, हे जे विबग्योर वगैरे आपण कलर्स म्हणतो आहे, हे कलर्स आता न्यूटननं काय सांगितलं होतं, कॉर्प्स कलरच्या सायझेसवर डिपेंड करतं. इथं ॲक्च्युली ह्या आपण जे प्रॉपर आहे ते कशावर डिपेंड करतं, कलर डिपेंड्स ऑन वेवलेंथ. कळतं? जास्त वेवलेंथ असेल रेड, कमी असेल तर व्हायलेट वगैरे, ह्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. म्हणजे ईच कलर इज असोसिएटेड विथ सम वेवलेंथ. ओके. मग हाच सेक्शन आपला काय सांगतो, तो युजिंग लाईट ॲज अ वेवमध्ये तुम्हाला हे 5 पॉईंट माहीत असणं खूप गरजेचं आहे. मे बी तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. लॉजिकल लक्षात ठेवायचं, म्हणजे पाठ वगैरे करायची काही गरज लागत नाही. आता आपले पुढचे जे 2 लेक्चर जातील ते बेसिकली ह्युजन्स थिअरीवर असतील. कारण ह्युजन्सच्या थिअरीमध्ये जर म्हणजे तुम्हाला न पडणारा एक पॉईंट जरी असला की लाईटला मीडियम वगैरे लागतं, तरी बऱ्यापैकी त्याने एक कन्सेप्ट सांगितली आहे, वेव्ह फ्रंट नावाची. हे खूप इम्पॉर्टंट आहे, वेव्ह फ्रंट. फक्त शब्द लक्षात असू दे. जी वेव्ह फ्रंट नावाची जी कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार तो बऱ्यापैकी म्हणजे इथर वगैरे ह्या जर गोष्टी तुम्ही थोड्याशा बाजूला ठेवल्या तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन किंवा ह्या सगळ्या, त्या बऱ्यापैकी प्रूव्ह होतात. त्यामुळे त्याची स्टडी, म्हणजे ह्या थिअरीची स्टडी करणं तेवढं गरजेचं आहे. मग ह्युजनची थिअरी स्टडी करताना आपल्याला टाईप्स ऑफ सोर्सेस माहीत असणं गरजेचं आहे. टाईप्स ऑफ सोर्सेस एकदम बेसिक पॉईंट आहे, तुमच्या बुकमध्ये आहे म्हणून मी घेतो. टाईप्स ऑफ सोर्सेस किती असू शकतात. पहिला असतो प्रायमरी सोर्स. मे बी प्रायमरी सोर्स म्हटल्यावर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, आय एम टॉकिंग अबाउट सन विच प्रोड्यूस इट्स ओन लाईट. आणि दुसरा असतो सेकंडरी सोर्स. ओके. मग ह्युजन्सनं जो बोलला, काय बोलला समजून घ्या. मी तुमचे थोडे पॉईंट्स बघूनच सांगतो यातलं, नाहीतर कुठला पॉईंट चुकायला नको. ओके. प्रायमरी सोर्स जो असू शकतात ते 3 प्रकारचे तुमच्या बुकमध्ये दिल्याप्रमाणे, की असे पण असू शकतात ज्याचं टेम्परेचर खूप भयंकर आहे, टेम्परेचर इज व्हेरी हाय, आय एम टॉकिंग अबाउट सन. ओके. किंवा असे पण असू शकतात जे इलेक्ट्रिक सप्लायज आहेत, इलेक्ट्रिकमध्ये तुम्ही ट्यूबलाईट म्हणू शकता. ओके. किंवा असे पण आहे जे केमिकल एनर्जीमुळे होतात, म्हणजे फ्युअल असू शकतं किंवा क्रॅकर्स असू शकतात, फटाके. ओके.
हे सांगितलं आहे, म्हणजे 6वी-7वीचा पॉईंट आहे, फक्त तुमच्या पुस्तकात आहे म्हणून घ्यावा लागतो. आणि सेकंडरी सोर्स काय असतो, जर मी म्हटलं मूनबद्दल बोललो, तर मून स्वतःची लाईट तयार करत नाही, तो काय करतो, रिफ्लेक्ट करतो. व्हॉट एव्हर लाईट इज कमिंग टू इट रिफ्लेक्ट्स. ओके, रिफ्लेक्शन करतो. प्रायमरी सोर्स स्वतःची लाईट तयार करतो, सेकंडरी सोर्स जी लाईट आली त्याला फक्त रिफ्लेक्ट करतो किंवा सेकंडरी वेव्ह तयार करतो. ओके, मग हे का शिकावं लागतं, पुढची जी कन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे वेव्ह फ्रंट, त्याच्यासाठी शिकावं लागतं. वेव्ह फ्रंट. ओके, हा शब्द जर पहिल्यांदा ऐकत असाल तुम्ही तर डोंट वरी, मी तुम्हाला याची डेफिनेशन सांगतो. डेफिनेशन जरी नाही कळली डोंट वरी, मी सांगेन तुम्हाला काय आहे. डेफिनेशन काय आहे बघा, द लोकस ऑफ ऑल पॉईंट्स, फक्त डेफिनेशन लिहून घ्या, ऑफ ऑल पॉईंट्स हॅविंग सेम फेज ॲट अ गिवन इन्स्टंट. माहिती आहे, डोक्यावरून गेलं आहे, समजून घ्या काय. समजा हे पाणी आहे, जे आता मी जो पेन असा फिरवतो आहे हे समजा पाणी आहे. ओके, आणि मी वरून काय केला, एक स्टोन असा टाकला आहे. तर या पाण्यामध्ये जेव्हा स्टोन टाकतो त्यावेळी असे रिपल्स तयार होतात आणि हे रिपल्स अशा बाहेर जायला लागतात, बरोबर का. हे वेव्हफ्रंट समजण्यासाठी आहे फक्त, बरं का. ओके, आता मी ह्यातला काय करतो, पॉईंट ए घेतो, पॉईंट बी घेतो आणि पॉईंट सी घेतो, आणि हा जो स्नॅपशॉट काढला आहे बाकीचे सोडून द्या. इथं जेव्हा मी टाकल्या अशी एक किंवा अशी एक रिपल तयार झाली, ही कधी टाईम t=0ला. त्यावेळी हे तिन्ही पॉईंट जे आहेत, हे तिन्ही पॉईंट्स हे सेम डिस्टन्सला आहेत, करेक्ट का, ह्या सोर्सपासून. कारण स्टोन जिथं पडला आहे तो तुमचा सोर्स असणार आहे. आता कुठला सोर्स आहे नंतर बघू, पण इथून हे तिघंसुद्धा सेम डिस्टन्सला आहे आणि सेम व्हेलॉसिटीनं पुढं जात आहेत. म्हणजे तिन्ही पॉईंटसुद्धा ए बी सी तिन्हीसुद्धा कसे आहेत, इन फेज आहेत, बरोबर का. कारण त्यांचं स्टेट ऑफ फेज म्हणजे काय असतं, स्टेट ऑफ मोशन. ओके, त्यांच्या ओरिजिनल पोझिशनपासून सेम डिस्टन्सवर आहेत, सेम व्हेलॉसिटीने सेम बाजूला पळत आहेत, म्हणजे आउटवर्ड, कळतं आहे का. आउटवर्ड डायरेक्शन, याला तुम्ही सेम डायरेक्शन म्हणू शकता. समजा टाईम t=t1ला मी बघितलं तर हा पॉईंट इथं आला होता ए डॅशला, इथं हा गेला होता बी डॅशला आणि सी इथं गेला होता सी डॅशला. आता हे ए डॅश बी डॅश आणि सी डॅश हे तिघंसुद्धा इक्वी डिस्टंट आहेत सोर्सपासून, त्यामुळे हे सुद्धा कसे आहेत, इन फेज आहेत. पण जर समजा मी तुम्हाला विचारलं ए आणि ए डॅश हे दोघं इन फेज आहेत का, नाही, कारण एक तर त्यांचा डिस्टन्स वेगळा आहे आणि स्पीडसुद्धा वेगवेगळा असू शकतं. त्यामुळं मी समजा इथं 3 पॉईंट घेण्यापेक्षा समजा 100 जरी पॉईंट घेतले असते किंवा इन्फायनाईट पॉईंट घेतले असते तर मला एक असा पाथ भेटला असता, करेक्ट का. त्यानंतर दुसऱ्या सेकंदाला अजून कुठले पार्टिकल आहेत जे इन फेज आहेत, तर हा पाथ भेटला असता. तिसऱ्या सेकंदाला म्हणजे विचारलं मी समजा थर्ड सेकंडला असा एक मला पाथ दाखव ज्यात सगळे पार्टिकल इन फेज आहेत, तर मी हा पाथ दाखवेन. तर ह्याच्या पाथला आपण काय म्हणतो, लोकस. तर लोकसचं भारी एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी सर्कलचं देईन. सर्कलची डेफिनेशन आहे द लोकस ऑफ अ पॉईंट विच इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट. म्हणजे समजा मी सर्कल काढला आणि त्याचा सेंटर आहे, ह्या सेंटरला ते काय म्हणतात, फिक्स्ड पॉईंट. ह्याच्यापासून कुठलाही पॉईंट जर तुम्ही सर्कलवरचा घेतला, कुठलाही तर तो काय असणार, इक्वी डिस्टंट, आणि ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, रेडियस. मग हा जो पाथ दिसतोय तुम्हाला, ह्याच्यावर कुठेही पॉईंट ठेवा तुम्ही, ह्या पाथला आपण काय म्हणतो, लोकस. मी मॅथमॅटिकल टर्म्समध्ये व्यवस्थित सांगितलं नाही, कारण लोकस ही मॅथमॅटिकल टर्म आहे, पण तुम्हाला समजली असेल असा मी काय करतो, गेस करतो. ओके, तर सोर्स जर असा दिसत असेल तुम्हाला, समजा कसा दिसत असेल, पॉईंट सोर्स जर असेल, ओके, तर पॉईंट सोर्स, आता हे 2D मधलं बोलतोय बरं का मी,
वॉटर सगळं टू डायमेन्शनल असतं ना. पॉईंट सोर्स समजा इथं आहे तर त्याच्या बाजूला एक स्पियर तयार करू शकतो आपण, जे आपण गॉस थेरममध्ये बघितलं होतं गॉशियन सरफेसला सिलेक्ट करण्यासाठी. सिमिलरली इथं करू शकतो. मग टाईम t = 0ला मे बी असा काहीतरी स्पियर असेल ज्यात सगळे पॉईंट जे आहेत, कारण आता ह्या पॉईंट सोर्समधून लाईट सगळीकडे पळणार आहे, बरोबर का. 3 डायमेन्शन, बाहेर पण आत पण इकडं तिकडं सगळीकडं. त्यामुळं ह्या वेव्सवर मी ABCD असे पॉईंट ठरवतो ज्यांची फेज काय सेम आहे. मीन्स दे आर मूव्हिंग अवे फ्रॉम दी सोर्स विथ सेम वेलॉसिटी. ह्या सगळ्यांचा जर मी एक पाथ मी ड्रॉ केला तर त्याला काय म्हणतो मी, वेव्ह फ्रंट. कळतं आहे, कारण ह्यातले सगळे पार्टिकल काय आहेत, सेम फेजमध्ये, इन फेजमध्ये. ठीक आहे. तेच समजा मी म्हटलं असे पॅरलल रेज येतात, तर इथले जे पॉईंट दिसत आहेत तुम्हाला, आता इथं तर सगळे आउटवर्ड होते, रॅडियली आउटवर्ड होते, त्यामुळे आपल्याला स्पियर घ्यावा लागला होता. जर पॅरलल येत असतील तर तुम्ही इथे एक प्लेन घेऊ शकता ज्याच्यावरची सगळ्यांची व्हेलॉसिटी सेम आहे. हा प्लेन घेतला तर ह्याच्यावरचे सगळे काय असणार, पार्टिकल सेम फेजमध्ये असणार. त्यामुळं हा सुद्धा एक वेव्ह फ्रंट आहे आणि हा सुद्धा एक वेव्ह फ्रंट आहे. त्यामुळं तुम्ही म्हणू शकता इफ द पॉईंट सोर्स इज देअर द वेव्ह फ्रंट इज स्पेरिकल. वेव्ह फ्रंट कसा असतो, स्पेरिकल असतो. इफ द पॅरलल बीम ऑफ, म्हणजे याला काय म्हणू शकतो तुम्ही, पॅरलल बीम जर म्हटला तुम्ही तर त्याचा जो वेव्ह फ्रंट असतो इट इज प्लेनार वेव्ह फ्रंट. कळतं आहे. म्हणजे हे इक्वी पोटेन्शियल सरफेससारखं वगैरे म्हणू शकता तुम्ही याला, म्हणजे रिलेट करू शकता. आणि तिसरं काय, इफ द सोर्स इज लाईन सोर्स किंवा लिनियर सोर्स, जे मी सर समजा ट्यूबलाईटबद्दल बोललो तर ही ट्यूबलाईट आहे समजा, ह्याच्यातून वेव्स सगळ्या बाजूला बाहेर पडणार आहेत, वर पलीकडं सगळीकडं. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, इथे एक सिलेंडर असा मानू शकता. कळतं आहे. इथला पार्टिकल इथं म्हणजे गेला म्हणजे काय, वेव्हवरला पार्टिकल, इथला पार्टिकल इथला वगैरे ऑसिलेट करतो. हे सगळे काय ऑसिलेट एका सेम ह्याला करतात. थोड्या वेळानं बघितलं तर हाच वेव्ह फ्रंट माझा असा झाला असेल. कळतं आहे. सो दिस इज वेव्ह फ्रंट 1 ॲट सम इन्स्टंट, दिस इज वेव्ह फ्रंट 2 ॲट सम इन्स्टंट. कळलं. त्यामुळे 3 टाईपचे वेव्ह फ्रंट तुम्हाला शिकायचे आहेत. स्पेरिकल वेव्ह फ्रंट विच इज फॉर पॉईंट सोर्स, प्लेनार वेव्ह फ्रंट विच इज फॉर पॅरलल बीम ऑफ लाईट, अँड सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट फॉर लिनियर सोर्स. आता ह्याच्यात एक नोट शिकायची आहे तुम्हाला इम्पॉर्टंट, की वेव्हफ्रंट जो असतो म्हणजे इक्वी पोटेन्शियल सरफेससारखंच आहे सेम. वेव्हफ्रंट जो असतो इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू प्रोपॅगेशन ऑफ लाईट. कळतं आहे. म्हणजे इथं जे दिसतंय तुम्हाला परपेंडिक्युलर, किंवा इथं जर मी काढलं असा तर ही टँजंट ह्याला परपेंडिक्युलर आहे. करेक्ट आहे. इथं जर बघितलं मी समजा एका सेक्शननं तर हेच इथं दिसणार आहे. कळतं आहे. त्यामुळे हे जे बाहेर जात आहेत हे काय असणार, एक परपेंडिक्युलर असणार. तुम्ही रिलेट करू शकता गॉस थेरमला किंवा या सगळ्यांना. सॉरी. कळतं आहे. तर आय होप मी वेव्ह थेरी ऑफ लाईटबद्दल बेसिक इंट्रोडक्शन थिअरी तुम्हाला हिस्ट्री सांगितली असेल. आणि फ्युजनच्या थिअरीसाठी आपल्याला काय काय इम्पॉर्टंट आहे हेच बघितलं आपण. म्हणजे 2 टाईपचे सोर्स बघितले आणि वेव्ह फ्रंट बघितले. वेव्ह फ्रंट काय असतो ह्याचा बेसिक फील जरी आला असेल, डोंट वरी, ही डेफिनेशन तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहणार नाही. ओके. आपण काही मेमरी कार्ड नाही लगेच वाचलं की डोक्यात राहिलं. हे शेवटी रिव्हिजन वगैरे करताना अजून एकदा बघावं लागणार आहे. फक्त लक्षात ठेवा की लोकसचा अर्थ असतो पाथ, आणि सेम फेज म्हणजे सगळे पार्टिकल त्या पाथवरचे सेम स्टेट ऑफ मोशनमध्ये, एवढंच. आणि मग वेव्ह फ्रंटचे टाईप्स काय आहेत. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्युजनचा प्रिन्सिपल बघू. थोडासा किचकट आहे पण डोंट वरी, आय एम देअर. आपण तो प्रिन्सिपल बघू व्यवस्थित, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन त्यानुसार प्रूव्ह करू. ते झालं की त्यानंतर मग पोलरायझेशनला वगैरे आपण हात घालू शकतो. ओके. सो हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.